तुम्हाला माहिती आहे का की देवाला कांदा आणि लसूण वर्ज्य का आहे? याचं कारण ऐकाल तर चकित व्हाल. कांदा आणि लसणाचा जन्म कोणत्याही बियापासून झाला नसून तो एका राक्षसाच्या कुळातून आणि अमृताच्या थेंबातून झालेला आहे. ही कथा आहे समुद्रमंथनाची. जेव्हा अमृताचा कलश निघाला तेव्हा देवता आणि राक्षसांमध्ये युद्ध सुरू झालं. तेव्हा भगवान विष्णूंनी घेतला मोहिनी अवतार. त्यांच्या सुंदरतेने असुर हे मोहित झाले आणि अमृत हे फक्त देवतांनाच मिळू लागलं. पण एक असुर खूप चालाक होता. त्याचं नाव होतं स्वरभानू. तो देव बनून सूर्य आणि चंद्राच्या मध्ये बसला आणि अमृत पिऊ लागला. पण जशी त्याची ओळख पटली तसं भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र चालवलं. डोकं झालं राहू, धड झालं केतू. पण त्याच क्षणी रक्ताचे काही थेंब हे धरतीवरती पडले आणि त्याच्या रक्तातच अमृत मिळालेलं होतं. जिथे जिथे हे थेंब पडले तिथूनच जन्म झाला या कांदा आणि लसणाचा. यामुळे यांच्यात दोन गुण आढळतात. अमृताचा अंश ज्याच्यापासून औषधी होते आणि राक्षसाचा अंश ज्याच्यापासून तामसिक प्रवृत्ती. यामुळेच पूजेला कांदा आणि लसूण हा वर्ज्य आहे.